हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आहे फादर डे. आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही कसं सेलिब्रेशन करतो आहे ते नक्कीच बघा. तर आता बघा, मी चालले आहे आईच्या घरी. आईने बोलवलं आहे मला. बघा, इथं आहे आईचं घर आणि इकडं आहे आमचं आणि तिकडं आहे माझ्या पप्पांच्या चुलतीचं. तर आम्ही आता चाललो तिकडे. तर चला, हे चालले ही परी इकडे बघ. नवा सँडल घातलाय, धुवून परत द्यायचंय. नवा सँडल घातलाय म्हणते आणि धुवून परत द्यायचंय. आणि हे पण चालले चाललेलं आहे काकूंच्या घरी, म्हणजे काकूंच्या म्हणजे हिचे छोट्या सासूच्या घरी. हा, ही त्यांना आईच म्हणते. तर आम्ही आता मी माझ्या चुलत्याला आणि चुलतीला आईन पप्पाच बोलते. इकडं आहे त्यांचं घर. आम्ही चालतो. तर चला. तर बघा, आताच आम्ही आईच्या घरून आलो. आईने मला खायला दिले करंजी. आम्ही तिथं खाल्लं पण आणि घेऊन पण आलो. तर चला, आता आपण केक सेलिब्रेशन करूया फादर डेच. हा आमचा कोंबडा आहे ना, सर्वांना चावतो. आमच्या परीला चावलाय. रक्त चाललं. कशी रडते मित्रांनो, रक्त एक टीम आलं पण रडली एक बादलीवर. मला पण चावतो कोंबडा, सगळ्यांना चावतो घरात. परी किती रडली? हे सगळ्यांच्याच अंगावर येतं. परीला आताच चावलाय, आता माझ्या पण अंगावर पळतच येत. आता याची मज्जाच करू जराशी. थांब, चप्पल काढू दे. खाली बी उतरणार. आजी बसते. आजी सांगणार तुम्ही. आजी, तुम्हाला माहिती का आता काय खास आहे? खास आहे काय माहिती का तुम्हाला? काय केक आणलाय खाण्यासाठी. काय आज माहिती का तुम्हाला? नाही माहिती? बरं, आपण केक कापल्यावर तुम्हाला सांगू काय आहे. कळण कापल्यावर. हा, केक कापल्यावर कळेल आज काय काय विशेष आहे. काय तर अजून तर माहिती नाही. हा आणला हा, परे इकडे वा. अयो, कोंबडा कापला. हे पा, इथे कोंबडा धरलेला आहे. हा कोंबडा परीला चावला पायाला. रामेश्वरांनी कोंबडा धरला. हाच कोंबडा तो परीला चावला. परीला चावला. ए परी, काय करायचं कोंबड्याचं सांग? काय करायचं कोंबड्याचं? कोंबडा आणलेला यांनी हिला चावलं मग हिला भीती आहे. तुम्हाला सांगितलं होतं फादर डे सेलिब्रेशन करायचंय. तर आमचे सर्व रेडी झाले. घरात काय लाईट नाही, त्यामुळे आम्ही घरात सेलिब्रेशन करणार नाही. दुपारची 1 वाजली. खूप गरम होते, त्यामुळे आम्ही झाडाखाली जांभळीचे सेलिब्रेशन करणार आहे. बघा, आणि म्हातारीला माझ्या मी रील्स लावून दिल्या तर बघत बसली. बघा, माझ्या रील्स तिला लावून दिल्या तर बघत बसली. आणि इथं बसली आजी. आजी, काय करायचंय आता? केक कापायचा. केक केक. आणि काय म्हणायचं? खायचा. आणि केक कापताना काय म्हणायचं? काय म्हणायचं मला असं कळत नाही. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. माझा एकदा बर्थडे होता आणि आम्ही सेलिब्रेशन करत होतो. तर आम्ही सगळे गप्प बसलो. आमची आजी एक दिवशी म्हणत होती हॅपी बर्थडे, यू असं म्हणत होती आजी. म्हणजे आजीला काही जास्त येत नाही, पण आम्ही सर्वांचं बर्थडे सेलिब्रेशन सगळं आमचं छोटं मोठं असतंच. आता आम्ही काही जास्त तयारी केली नाही, कारण जास्त कोण नाही आहे. पण इथं फक्त हे आहेत आणि परीला पण ते कोंबडा चावलेला कसं धरून बसली बघा. बघा, तिला इथं कोंबडा चावलाय तर कशी धरून बसली. आता कोंबडा चावला, थोड्या वेळानं कोंबडी चावणार. आणि ती म्हणते ती कोंबडा कापून टाक म्हणते. आता नको. तर चला, आता आम्ही सेलिब्रेशन करतो. तुम्हाला केक दाखवते. बघा, इथं आणलाय केक असा फादर डे म्हणून. किती छान वाटते. केक आणले. आता मम्मी पप्पा आवरून घेतात, तोपर्यंत रामे पण येतोय. चला, आम्ही सेलिब्रेशन करतो. आता आम्ही सेलिब्रेशन करायला लागलो. घरच्याच आहेत फक्त. इथं बसलेत भाऊ. इथं केक ठेवला आणि इकडे बसले मम्मी. इकडे हे बसलेत आणि इकडे बसले आजी. इकडे बसली परी. बघा कशी दिसते. आधीच कायच आवरलं नाही. ती सकाळपासून रडते ते कोंबडा चावला म्हणून. आणि तिकडे बसली आमच्या शेजारची म्हातारी. हो, हे बरोबर आहे का लावलेलं? तर चला, आता आम्ही केक हॅपी बर्थडे म्हणा की. बघा, इकडे चालू आहे सेलिब्रेशन फादर डेचं. आणि कोण म्हणा काके बोल ना काहीतरी. हॅपी
बघा तिला कळणार काय म्हणावती. अजून एकदा म्हणा मी हॅपी फादर डे. खातर डे नाही. बघा तिला सांगितलं हॅपी फादर डे म्हणतो म्हणते हॅपी कातर डे. तर दे नाही आज तू म्हण बरं थांब आजले हॅपी बर्थडे अगं बर्थडे नाही फादर डे. फादर डे मला नाही म्हणते. परी तू म्हण बरं हॅपी बर्थडे नाही हॅपी फादर डे. नाही येत तुम्ही म्हणा बरं. हॅपी फादर्स डे. म्हणजे आपल्या आयुष्यात जे आई वडील असतात ना त्यांना आपण देव माणूस मानतो आणि त्यातीलच एक म्हणजे वडिलांसाठी एक खास दिवस असतो त्यातलाच आहे हॅपी फादर्स डे. म्हणून आम्ही केक कापलाय. आणि कशी खाते काय खायला लागलीस. जांभळं वरची काढायचं आता तर इकडे बघ पडी सगळे खायला लागल्यात. तुला खायचंय का काय का पण काय खायचंय. केक खायचं म्हणते ना कुठं गेलं तू नाही विचारायची नाही का मग मग बोला की. कुठे म्हातारा खाली गेले तिकडे तसंच येईन त्याला म्हणायचं येत नाही. तुला कोण म्हणलंय. केक आणलेला आहे सर्वांनी खावा. हा ते हा काढते कशी पडतात वरनं. जांभळांचा जांभळांचा पाऊस पडतोय कसा हलवतोय वरनं. अयो अरे लय पडली खाली. पाऊस नाही पडला पण मित्रांनो जांभळाचा पाऊस पडला. बघा खाली हो का सगळ्या दारा सगळ्या घरात सगळी जांभळच आहे. बघा बघा किती खाली पाडल्यात रे देवा. एवढी चांगली चांगली जांभळं कशी खाली पाडल्यात बघा. बघा एवढी काढल्यात आणि इकडे पिशवी भरली. आमच्या इकडे न्यायच्यात घरी खायला. खाली घरी खायला न्यायच्यात बघा. बघा परी कुठं न्यायच्या जांभळं घरी. इकडे पिशवी भरली कशी भरतात बघा. आईने भाऊजीने सांगितले आम्हाला जांभळं घेऊन या. हाय ना हे काय खाती जांभळं बघा जांभळं खाती. तर बघा आता आमचं जेवण झालं. आम्ही जांभळं काढलेत आणि हे भरतात फॉर्म मध्ये ऍडमिशन. बघा ऍडमिशन आज मास्तर झालेलं आहे. मास्तर इकडे आहे ऍडमिशनचा फॉर्म त्यांचं भरायचं चालू आहे. आम्हाला जायचंय 3 वाजलेत. कसलं छान अक्षर आहे. कोणाचा नंबर आहे. कुठला क्लास टाकायचा. बघा रामभाऊ रानात मका पेरतोय आणि पप्पा गेले तिकडं त्याच्याकडे. आणि परी मला म्हणते बॅगेत कपडे भरले का. परी जाऊ का का तुला यायचंय का. माझी बॅग उचकते म्हणते तू कपडे भरले का पहिले मला दाखव. काय दाखवू तुला. तर चला आता एकाच व्हिडिओमध्ये काय काय बघणार आपण. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया की आम्ही आता घरी चाललो. आणि हा ब्लॉग इथंच कंटिन्यू करते. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.